भारवी कवीबद्दलची ही एक दंतकथा आहे. भारवी हा संस्कृत कवींच्यामधला अनेक श्रेष्ठ कवींपैकी एक कवी आहे. कालिदासाचा गुणगौरव भरपूर झाला, पण त्या तुलनेमध्ये बाकीचे जे कवी आहेत, म्हणजे भास आहे, भारवी आहे, बाणभट्ट, अशा अनेक आहेत, त्यांचा जेवढा वायदा तेवढा झाला नाही. भारवी हा कवी, त्याच्या संबंधाची ही आख्यायिका आहे. भारवीचं वैशिष्ट्य म्हणजे भारवे अर्थगौरवम, अर्थाचा उत्कृष्ट असा वापर करणं, शब्दांचे अर्थ, एका शब्दाचे अनेक अर्थ, अशी चमत्कृती करणं हे भारवी कवीचं वैशिष्ट्य आहे. या भारवी कवीबद्दलची ही आख्यायिका काय सांगते, तर साधारणतः जे सगळे कवी आहेत तर ते कवी आर्थिक दृष्टीने नेहमी कमीच आहेत आणि त्याचं ते समर्थनही करतात. आता ह्याचं कारण, एवढे मोठे कवी पण दारिद्र्य त्यांच्यामागे हात धुवून लागलेलं, त्याचाही अर्थ ते असं सांगतात की लक्ष्मी भेटायला आली अशा कवींना तिने बघितलं की त्या घरात सरस्वती आहे आणि सापत्न भावामुळे लक्ष्मी परत गेली, त्यामुळे अशी स्थिती आहे. पण सगळ्यात संस्कृत कवींचा, कवी आणि पंडित हे नेहमी आर्थिक दृष्टीने कमीच असा भाव आहे. भारवीच्याकडेही असंच होतं की एवढा मोठा दिगंत कीर्तीचा कवी, परंतु घरात खायची भ्रांत आणि त्यामुळे घरात नेहमीच खारट तुरट संवाद चालत. आणि एक दिवस त्याचं जरा जास्त मोठ्या प्रमाणावर स्फोट झाला आणि भारवी कवीला त्याची पत्नी असं लागेल असं म्हणाली की तुमच्या एवढ्या मोठ्या श्रेष्ठ काव्याचा उपयोग काय? आपल्या घरात आपण घरातल्या सगळ्यांचं पोषण नीट करू शकत नाही, मग या विद्वत्तेचा, कवित्वाचा काय उपयोग? आणि त्या बोलण्यामुळे उद्विग्न झालेला भारवी घराच्या बाहेर पडला. आणि तो पडला म्हणजे काहीतरी पैशाची तजवीज करावी म्हणून. पण दंतकथा अशी सांगतात की त्याच्या मनात ह्या उद्विग्नतेमुळे काहीतरी बरं वाईट करायचा विचार आला असावा. त्याने प्रयत्न केला, पण कोणतरी त्याला वाचवलं असेल. पण त्या स्थितीमध्ये त्यांनी एक श्लोक रचला आणि त्या श्लोकाकडे बघून असं वाटतं की ही आख्यायिका खरी असावी. भारवी कवीच्या मनात आलं की आपण एवढं कवित्व असून आपल्याजवळ अर्थार्जन करण्याची एवढी विद्या नाही, आणि म्हणून त्या स्थितीमध्ये तो एका बागेमध्ये गेला आणि बागेमध्ये बसून त्याला एक अप्रतिम सुभाषित सुचलं आणि ते बागेत बसून त्या सुभाषिताचा एक एक चरण, 4 चरणापैकी एक एक कागदावर लिहू लागला. त्याच्यात एकात्मतेने सुभाषित लिहित असताना त्या राजा त्या तिकडे हिंडत असताना तो बागेत आला. जनतेचं कसं काय चाललं आहे बघायला म्हणून बाहेर पडलेला राजा, त्यांनी बघितलं की इथे कोणतरी सुभाषित लिहितो आहे. राजा पण संस्कृतचा जाणकार आहे, सुभाषितांचा आवडता आहे, आणि म्हणून तो मागे बघून बघत होता. आणि भारवी कवी श्लोक रचलेला लिहित होता. तो श्लोक असा होता, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम. म्हणजे अचानक कुठली गोष्ट करू नये, अविवेकाने काही करू नये. अविवेकामुळे काय होतं, अनेक अडचणींचे, संकटांचे डोंगर समोर उभे राहतात. त्यामुळे विवेकाने विचार करून मग कृती करावी. कदाचित हा भारवीचा अनुभवच त्याच्या श्लोकातून बोलत असावा. आणि त्यांनी दुसरी ओळ श्लोकाची लिहिली, वृणुते ही विमृश्य कारिणम गुणलुब्धा स्वयमेव संपदा. तर संपत्ती जी आहे, वैभव जे आहे ना, ते स्वतःच गुणलुब्ध असतं. तुमच्याजवळ जर खरेच गुण असतील तर तुम्हाला
ती संपत्ती मिळेलच, ते वैभव मिळेलच. त्यामुळे अविवेकाने काही करू नये अशा अर्थाचा हा श्लोक आहे. तो श्लोक मागे उभे राहिलेल्या राजाने वाचला आणि राजाला तो एकदम श्लोक आवडला आणि राजा त्यांचं लिहून झाल्यानंतर पुढे म्हणाला की हे काय चालू आहे. तर ते म्हणलं मी भारवी माझं नाव, मी कवी आहे आणि मी हे सुभाषित रचलं आता. ते सुभाषित तू मला देतोस का. आणि तो म्हणला हो का नाही. आणि राजाने त्याला चांगला मोबदला दिला आणि मोबदला घेऊन आनंदाने भारवी घरी गेला. घरचे पण खुश झाले की अरे आपला पती हा कवी आहे आणि त्याचं काहीतरी चीज होतं आहे. त्यांना बरं वाटलं. राजाने घरी गेल्यानंतर तो त्याला श्लोक इतका आवडला की त्यांनी तो एका पितळ्याच्या पट्टीवर कोरून घेतला आणि तो आपल्या शयनगृहात लावला. पण दैव काय होतं की राजाला दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या राज्यात काहीतरी युद्धासाठी किंवा असं जावं लागलं आणि राजा बरेच दिवस आला नाही. मधल्या काळात काय झालं होतं, राजाचा एक मुलगा परागंदा झालेला, तो बरेच दिवस कुठेही शोधून सापडत नव्हते. तर तो सापडला आणि तो घरी आला आणि घरी गेल्यानंतर राणी आणि तिचा मुलगा आनंदाने एकमेकाशी 2-4 दिवस बोलत होते आणि बरेच दिवस बाहेर असलेला राजा जेव्हा परत आला राजवाड्यात तेव्हा तो बरेच दिवसांनी आल्यामुळे उत्सुकतेने भेटायला एकदम थेट राणीच्या महालात गेला. आणि राणीच्या महालात गेल्यानंतर त्याला बाहेरूनच बोलण्याचा आवाज आला आणि राणी कोणाशी तरी परपुरुषाशी बोलती आहे. त्याला राग आला आणि आत गेल्यानंतर त्याने कोणतरी बसलं तिच्या आईच्या राणीच्या जवळ बसलेला बघितला आणि राजाने एकदम तलवार काढली आणि तलवार जोरात उगारली. ती वरच्या पितळी श्लोक असलेल्या पट्टीला लागली आणि खणखण आवाज झाला. त्याबरोबर राणी आणि मुलगा उठले आणि राणी म्हणली अरे बाबांना नमस्कार कर. आणि मग राजाला सगळा उलगडा झाला. राजा म्हणला ह्या श्लोकामुळे या पट्टीमुळे मी वाचलो, लाख मोलाचं सुभाषित आहे. त्यांनी परत भारवी कवीला दरबारात बोलावलं, हा सगळा किस्सा सांगितला आणि त्याला 1,00,000 मोहरांचं बक्षीस दिलं. असं हे लाख मोलाचं सुभाषित भारवी कवीच्या बद्दलचा किस्सा आहे. जगन्नाथ पंडित हा असाच वाराणसीमधला एक व्युत्पन्न पंडित. तो चांगला काव्य करणारा होता, शास्त्रार्थ करणारा होता. पण त्याचं एका मुस्लिम युवतीवर प्रेम जमलं आणि मुस्लिम युवतीशी विवाह केला. तो जुना काळ. त्यावेळेला समाजाने जगन्नाथ पंडिताला वाळीत टाकलं आणि त्यामुळे जगन्नाथ पंडित एवढा विद्वान, एवढा उत्कृष्ट कवी असून तो शैरभैर करून राहू लागला. त्याला जेवणाची भ्रांत, जेवणाचा विचार सुचेना आणि तो बरेच वेळ वाराणसीतल्या घाटावर गंगेच्या किनारी राहिला आणि त्याने गग्गा लहरी नावाचं गंगेचं अप्रतिम स्तोत्र त्यांनी रचलं. आणि असं म्हणतात की ते स्तोत्र रचल्यानंतर गंगेने त्याला पोटात घेतलं आणि गंगेमध्येच त्याचा देह विसर्जित झाला. पण तो जेव्हा वाराणसीत राहून, घाटावर राहून ते गंगालहरी रचत असे त्यावेळेस तो केव्हाही झोपायचा, केव्हाही उठायचा. त्या काळातली गोष्ट आहे. त्या काळामध्ये वाराणसीमध्ये काव्य, शास्त्र, वेदांत यांच्या चर्चा, अभ्यास गट असं फार मोठ्या प्रमाणावर चालत असे. त्याच काळात वाराणसीमध्ये भट्टोजी दीक्षित म्हणून एक वैयाकरणी म्हणजे व्याकरणातले तज्ज्ञ राहत होते आणि त्यांच्याकडे विद्यार्थी येत आणि ते व्याकरणाचे पाठ घेत असत. आणि ते वैयाकरणी असल्यामुळे रात्री शिकून झालं की ते झोपायचे. पण वाराणसीत बऱ्याच अशा पंडितांचा नियम पहाटे उठायचं आणि घाटावर जाऊन गंगा स्नान करायचं
आणि मग नंतर सकाळपासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असायचे. भट्टूजी दीक्षित नेहमीप्रमाणेच अतिशय भल्या पहाटे लवकर उठून आपल्याबरोबर लोटा घेऊन नेहमीप्रमाणे गंगेवर स्नानाला निघाले. कायम संस्कृत शास्त्रार्थ आणि व्याकरणाची चर्चा होत असल्यामुळे डोक्यात असे निर्धारित विचार असायचे. घाटावरून तेव्हा नदीकडे निघाले तेव्हा वाटेत कोणतरी पडलेला दिसला आणि त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, अरे सगळं आयुष्य असं वाया जात आहे, असं वाया का बरं घालवतोस तू? त्याच्यापेक्षा तू तुझा शरीराचा वेळेचा उपयोग हा चांगल्या कामाकडे शिकण्याकडे शिकवण्याकडे का करत नाही असं त्यांना म्हणायचं. आणि त्यांनी ते सुभाषितातली पहिली गोष्ट असली, किम निशंकम शेषे, का बरं निशंक असं झोपलायस? शेषे वयसच समागतो मृत्यू, मृत्यू जवळ आला असताना शेष या शब्दाचा त्यांनी किम निशंकम शेषे, तू असं निशंक का झोपतोयस? आणि आयुष्य तर कमी राहिलं आहे, उरलेलं आयुष्य कळलं का? मृत्यू जवळ आलेला असतो, आयुष्य कमी होत आहे म्हणजे अशा अर्थाचा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडला. आणि श्लोकाचं चरण म्हणून ते 2 पावलं पुढे गेल्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं की हा झोपलेला मनुष्य साधासुद्धा नाही आहे, तर तो साक्षात जगन्नाथ पंडित आहे. जगन्नाथ पंडितांच्याबद्दल तरी ऐकलं होतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे आपण सामान्य माणूस समजून आपण त्याला असं म्हणलो, पण तसं नाही आहे. हा तर गंगापुत्र आहे, गंगेची सेवा करतो आहे, गंगेवर काव्य करतो आहे, तर त्याला केव्हाही तो मनातील तेव्हा काव्य करेल, केव्हाही झोपेल, त्याचा अधिकार मोठा आहे. आणि म्हणून पहिली ओळ म्हटल्यानंतर त्यांनी दुसरी ओळ बदलली आणि ते दुसरी ओळ ते म्हणले, अथवा सुखम शयीधा. नाही तर मग तो काय हरकत नाही, बिंदास निवांत निशंक झोपला तरी काय हरकत नाही. याचं कारण असं की तू जिला आदर्श मानतोस, जिला दैवत मानतोस, ती गंगा नदी तुझ्या मुक्तीकरता शेजारीच आहे, त्यामुळे तू निवांत झोपायला काय हरकत नाही. असं त्यांनी त्या श्लोकाचा उत्तरार्थ बदलला. त्यामुळे श्लोक असा झाला, किम निशंकम शेषे, शेषे वयसच समागतो मृत्यू, अथवा सुखम शयीधा, निकटे जागरती जान्हवी जननी. असा एका प्रसंगामुळे एक अप्रतिम असा श्लोक तयार झाला. जगन्नाथ पंडित हा गंगालहरी तो रचत होता, समाजाने वाईट टाकल्यामुळे गंगेबद्दलची त्याची भावना त्यांनी अशी व्यक्त केली आणि तो गंगेला असं म्हणत होता की सगळ्या जगाने मला वाईट टाकलं, पण गंगे तू तरी मला जवळ घे. आणि त्याला मध्ये शंका यायची की गंगे तू पण त्या दूर मला लोटलंस तर निराधार केशाम इह कथय हा रोज मी पुरा, तू जर माझ्याशी असं त्याचं अप्रतिम गंगाधरी काव्य आहे. जगन्नाथ पंडिताच्याबद्दल समाजाने जरी वाईट टाकलं तरी त्याच्या गंगाधरी या काव्याला वाईट टाकलं नाही. गंगाधरी या काव्याला गंगेच्या परिसरात केवढा मोठा सन्मान आहे. भागवत सप्ताह होतात, भागवत सप्ताह संपला, शेवटच्या दिवशी जशी गीता वाचतात तशी गंगालहरी वाचतात आणि गंगा दशहरा हा गंगेचा फार मोठा उत्सव करतात आणि त्या काळात ठिकठिकाणी गंगालहरीचं वाचन होत असतं. धन्य ते कवी आणि धन्य त्यांचं काव्य. आपण कवी आणि त्यांची काव्य ह्याविषयी बोलत आहोत. तर कवी आणि राजा हे जेव्हा एकत्र आले तेव्हा एकमेकाची चांगली मदत झाली. कशी? तर राजाला जर संस्कृतबद्दल भाषेबद्दल आवड असेल तर शास्त्रार्थ व्हायचे आणि राजाला शास्त्रातही आनंद काढायचा आणि पंडितांना शास्त्रार्थ करण्याचा आनंद आणि राजाकडून योग्य मोबदला. त्यामुळे राजा आणि कवी हे जेव्हा एकत्र आले, कालिदास आणि भोज, कालिदास आणि विक्रमादित्य, त्यावेळेला शास्त्रार्थ चांगले झाले, चांगले ग्रंथ निर्माण झाले आणि त्यामुळे ज्या राजांच्या पदरी असे कवी होते त्या राजांची कीर्ती पण दिगंत झाली. त्यामुळे राजा आणि कवी
हे नातं जे आहे ना ते फार अतूट आहे. आणि अशा अनेक आपण भोज आणि कालिदासाच्या आपण गोष्टी ह्याच ह्याच्यात आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे राजा आणि कवी यांचा संबंध असा अतूट आहे. या संबंधाने सुद्धा एक मजेदार श्लोक असा आहे की एका राजाचा प्रधान जो आहे ना तो चांगला संस्कृत पंडित आहे आणि संस्कृत कवी आहे. ते दोघं एकमेकाची काळजी घेत आहेत. राजा त्याला चांगला मोबदला देतो आहे, तो राजाला चांगला सल्ला देतो आहे. आणि राजाचा महसूल चांगला आहे, उत्पन्न चांगलं आहे. पण राजा महसूल मिळाला की ते खर्च करून टाकतो आहे, म्हणजे राज्यासाठीच, जनतेसाठीच. पण ते त्याच्या प्रधानाला म्हणजे पंडिताला असं वाटलं की राजाने काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे, राजाने साठवलं पाहिजे, राजाने सगळं खर्च करून टाकू नये. एक दोन वेळेला सांगूनसुद्धा राजा ऐकत नाही म्हटल्यानंतर तो पंडित विचार करतो आहे की राजाला कसं बरं सुचवायचं. एक दिवस असंच राजाने पुष्कळ मोठा खर्च केल्यानंतर पंडिताच्या मनात आलं की राजाला आपण लिहून ठेवावं. आणि राजाच्या नेहमीच्या बैठकीच्या खोलीत त्यांनी एका कागदावर श्लोकाचा एक चरण निरोप म्हणून राजाला लिहून ठेवला. काय लिहून ठेवला श्लोक? तर पहिला चरण होता आपदर्थे धनम रक्षेत. संकटाच्या काळाकरता द्रव्याचं रक्षण करून ठेवलं पाहिजे, सगळं द्रव्य संपू नये असा राजाला त्याच्या प्रधानांनी पंडितांनी चांगला सल्ला दिला. तो त्याने लिहून ठेवला, राजाला सांगितलं नाही. राजा जेव्हा परत आला त्याच्या बैठक कक्षामध्ये तेव्हा त्यांनी बघितलं आपदर्थे धनम रक्षेत. अक्षरावर त्यांनी ओळखलं की आपल्या पंडितांनी चांगलं त्याला चांगलं वाटावं म्हणून सल्ला दिला आहे. पण राजा थोडाच ऐकणारा होता आणि राजा पण कवीच होता. राजाने त्याच्या प्रश्नाला उत्तर लिहून ठेवलं, कळलं का, की मी राजा आहे, कळलं का, आपदर्थे धनम रक्षेत, कळलं का, संकट काळासाठी द्रव्याचं रक्षण करायला पाहिजे सामान्य माणसांसाठी, माझ्यासाठी नाही, मी श्रीमान आहे, कळलं का. आणि म्हणून त्याला उत्तर लिहून ठेवलं श्रीमताम आपदा कुतः. तर राजाला कुठल्या आपत्ती आली असं उत्तर लिहून ठेवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा कवी आला म्हणजे त्याचा प्रधान, तेव्हा त्यांनी बघितलं की राजाने उत्तर लिहून ठेवलं आहे. म्हणजे राजाने कमीत कमी वाचलं आहे, त्याला बरं वाटलं. आणि नंतर त्यांनी बघितलं तर त्यांनी उत्तर लिहून ठेवलं आहे की श्रीमताम आपदा कुतः. पुन्हा प्रधानाला असं वाटलं नाही असं करून नाही चालणार, त्यांना आपत्ती नसेल. पण दैवयोग काय सांगता येत नाही, दैव जर उलटं झालं तर काय करणार. आणि म्हणून त्यांनी श्लोकाचा तिसरा चरण त्याने लिहून ठेवला की कदाचित कुपितो दैव. दैव जर आपल्या विरुद्ध गेलं तर म्हणून द्रव्याचं रक्षण केलं पाहिजे मी म्हणतो, असा आग्रही त्यांनी श्लोकाचं चरण लिहून ठेवला. आता गंमत म्हणजे राजा पण दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांनी पुन्हा बघितलं की आपल्या उत्तराला त्यांनी परत एक प्रश्न केला आहे की दैव उलटं झालं तर काय करणार. तेव्हा कळलं का, तेव्हासाठी त्याचं द्रव्य रक्षण करावं. राजाही काही कमी नव्हता, राजाने पण चौथा चरण लिहून ठेवला, त्याला उत्तर दिलं आणि त्याला सांगितलं अरे दैव उलटं होईल त्यावेळेला सगळंच नष्ट होईल, साठवलेलं पण नष्ट होईल. त्यामुळे तू सांगतोस तसला मला काही मान्य नाही आहे. आणि म्हणून कळलं का, त्याने चौथा चरण लिहून ठेवला सर्वमेव विनश्यती. आणि त्यामुळे या निमित्ताने एक चांगलं सुभाषित तयार झालं, कळलं का, आपदर्थे धनम रक्षेत श्रीमताम आपदः कुतः कदाचित कुपितो दैवः सर्वमेव विनश्यती. हे राजा आणि कवी यांच्यामध्ये चांगल्या संबंधातून असं सुभाषित तयार झालं आहे. राजा आणि कवी यांचे ज्या काळात संबंध जवळचे होते, एकमेकाचे होते, त्या काळामध्ये फार मोठमोठ्या सभा राजा भरवायचा आणि कवी त्या सभा जिंकायचे. आणि त्यामुळे एका कवीने याच्यावर पण सुभाषित केलं की
राजामुळे कवी आणि कवीमुळे राजा हे शोभून दिसतात. त्या कवीने आणखीन 3 चरण त्याला जोडले आणि त्यामुळे एकामुळे दुसरा, दुसऱ्यामुळे पहिला असे चांगले दिसतात. पण या दोघांच्यामुळे आणखीनच काहीतरी चांगलं दिसतं. म्हणजे राजामुळे कवी आणि कवीमुळे राजा, पण कवी आणि राजामुळे सभा शोभून दिसते आणि त्याला त्यांनी आणखीन बाकीचे 3 चरण जोडून एक चांगलं सुभाषित केलं. ते सुभाषित असं आहे, शशिनाच निशा निशयाच शशी शशिना निशयाच विभाती नभा पयसा कमलम कमलेन पयः पयसा कमलेन विभाती सरः मणिना वलयम वलयेन मणिर मणिना वलयेन विभाती करः. आणि शेवटचं चरण आहे, कविनाच विभुर विभुनाच कवी कविना विभुनाच विभाती सभा. असा चांगला श्लोक रचला. पण आता एका कवीची ह्याच्यावरही कडी होती. त्यांनी का कविनाच विभुर आणि विभुनाच कवीही, म्हणजे राजामुळे कवी आणि कवीमुळे राजा, पण कवी आणि राजामुळे सभा शोभून दिसते. पण एका कवीने त्याच्यावर कडी करून काय सांगितलं, कवी आणि राजा दोघांना मिळून तो म्हणाला, कळलं का, भवताच सभा, तुमच्या दोघांच्यामुळे सभा चांगली दिसते. सभयाच भवान, आणि सभेमुळे तुम्ही दोघे चांगले दिसता. पण भवता सभयाच्या विभाती जगत, म्हणजे तुमच्या दोघांच्यामुळे आणि सभेमुळे तर जग चांगलं शोभून दिसतं. अशी ही सुभाषितातली मजा आहे. आपण विचार करतो आहोत आत्ता सध्या कवी, काव्य आणि त्या आसपासच्या विचारांच्या संबंधाने. हा विचार करत असताना आपण कवींच्याबद्दल काय काय म्हणतात ते म्हणत असताना कवी वाल्मिकी आणि कवी व्यास यांच्याबद्दलची पण सुभाषित ऐकली. पण त्यांच्या रचना ज्या आहेत ना, तर त्यामुळे हा विषयाचा विचार करत असताना जगातले श्रेष्ठ काव्य जे आहेत आणि अतिप्राचीन आहेत, त्या रामायण महाभारताचा आणि त्यांच्या कर्त्यांच्याशी संबंध याचा विचार केल्याशिवाय भारतातल्या नव्हे जगातल्या काव्यग्रंथांचा विचार पूर्ण होऊ शकत नाही. असे हे महान ग्रंथ आहेत. रामायण अतिप्राचीन आहे, तर नंतरच्या काळातलं तेही प्राचीन महाभारत आहे. रामायणाचा कर्ता आहे वाल्मिकी आणि महाभारताचा कर्ता आहे महर्षी वेदव्यास. आता खरं म्हणजे काय की लोक आत्ता निर्णय समरसता वगैरे अशा विषयाचा विचार करतात. पण वाल्मिकी कोण होता आणि व्यास कोण होते, तर पूर्वशर्मीचे हे नंतरच्या काळात हे इतके मोठे कवी होतील असं त्यांचा पूर्वीचा इतिहास नाही. वाल्मिकीचा वाड्या कोळी म्हणून होता आणि त्यांनी नंतर तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली त्याच्या भोवती वारुळ म्हणजे वाल्मिक तयार झालं. आणि म्हणून वल्मिकात संभवो यस्मात, वल्मिक म्हणजे वारुळ, तर त्याच्यामुळे त्याचं नाव वाल्मिकी झालं असं आहे. आणि व्यासांच्याबद्दल कृष्णद्वैपायन असं त्यांना म्हणतात. तर ते दोघंही असे असून त्यांचं काव्य श्रेष्ठ, म्हणजे पूर्वीच्या काळातसुद्धा कवींचा विचार करत असताना त्यांच्या काव्याच्या श्रेष्ठत्वाबद्दल कधीही उणाभाव झाला नाही. आणि त्यामुळे अशी म्हण होती पूर्वीच्या काळी की ऋषींचं कुळ आणि नदींचं मूळ याचा विचार कधी करू नये, याचा शोध कधी घेऊ नये. मग कवीचा विचार काय करायचा, कवीचं काव्य काय आहे त्याचा विचार करा. आणि तेच केलं. संत कबीराचा एक अप्रतिम अभंग आहे. तर कबीर असं म्हणतो, जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. तो उदाहरण देतो, मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान. तलवार म्यानामध्ये राहते, पण उपयोग असतो तलवारीचा. ज्ञान फक्त तलवार ठेवण्याची जागा आहे. त्यामुळे ज्ञान ठेवण्याची जागा कवी आहे, पण महत्त्व कशाला, ज्ञानाला. हे आपल्या देशाच्या प्राचीन इतिहासाने दाखवलं. रामायणाचा विचार करता रामायण कसं कोणी केलं, वाल्मिकी ऋषींनी केलं.
पण वाल्मिक कसं काय सुचलं, काव्य कसं सुचतं, तर याच्याबद्दलचा पण आपल्याकडे फार विचार आहे. तर हे रामायण रचण्यासाठी त्याला बुद्धी व्हावी याच्यासाठी एक प्रसंग झाला आणि तो प्रसंग बघून अतिशय आर्त भाव निर्माण झालेल्या वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. म्हणजे काय झालं, ते वाल्मिकी नेहमीच्या त्यांच्या साधनेमध्ये असताना एकदा सहज त्यांचं एका झाडाकडे लक्ष गेलं, तर क्रौंच पक्षी आणि पक्षीण एकत्र बसले होते आणि त्याच वेळेला एका निषादानी म्हणजे बिल्लानी बाण सोडला आणि त्यातला एक पक्षी खाली पडला. तर ते दोघं एकत्र असताना त्यांनी जो एक पक्षी गेला, वाल्मिकी ऋषींना ते सहन झालं नाही. त्यांच्या मनात ती फार मोठी खोस लागली आणि चिडून त्यांच्या तोंडून श्लोक बाहेर पडला, मा निषाद प्रतिष्ठा तुवम अगमश शाश्वती समाहा यत क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. अशा काममोहित झालेल्या एका जोडप्यापैकी एकाचा तू वध केलास, केवढं वाईट कृत्य केलंस, असा त्यांच्या मनातला तो विचार होता ना. त्या विचारातूनच रामायण निर्माण झालं आणि नंतर रामायण तयार केलं. रामायण हे जे काव्य आहे, महाभारत हे काव्य, दोन्ही काव्यांचा प्राचीनता आहे. महाभारतापेक्षाही रामायण आणखीन जुनं काव्य आहे. ही दोन्ही मोठी काव्य आहेत, पण ही प्राचीन असूनसुद्धा इतकी सुगम आहेत की आजच्या काळातसुद्धा रामायण महाभारतातल्या आपण श्लोकांची रचना बघितली ना, तर चटकन थोडं ज्ञान असणाऱ्या कोणालाही समजेल असे श्लोक आहेत. म्हणजे रामायणामधलं उदाहरण द्यायचं झालं ना, तर श्लोक काय आहे, तर पंपा सरोवरावर जेव्हा राम जात आहेत ना, ते लक्ष्मणाला उद्देशून म्हणत आहेत की त्या पंपा सरोवर बगळा उभा आहे पाण्यामध्ये, ध्यानस्थ बसल्यासारखा, पण तो ध्यानस्थ नाही आहे, तो पाण्यामधल्या माशांवर लक्ष आहे, आवाज करत नाही आहे, कळलं का. आणि त्याला मासा दिला की तो पटकन मासा पकडणार आहे. पण त्याच्याकडे बघून राम काय म्हणतात, पश्य लक्ष्मण पंपायाम बका परमधार्मिका. इतका सुगम असं आहे. किंवा लक्ष्मणाला जेव्हा मोह होत आहे, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते आणि जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. हे सर्व सुरूच असणारं जे नेहमीचं वाक्य आहे चांगलं, ते त्या रामायणातलं आहे. पण हे रचना किती सोपी आहे. तर वाल्मिकींनी रामायण रचलं आणि रामायण हे सर्व पुढच्या अनेक शतकामध्ये होणाऱ्या काव्य ग्रंथ यांचा आधार ठरलं. आणि त्या काव्यामध्ये सार्वत्रिकता आणि चिरंजीविता किती होती. तर रामायण हे किती टिकेल, तर त्याच्याबद्दल काय लिहिलं आहे, तर यावत स्थास्यन्ति गिरयः पर्वताश्च महितले तावत रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति. जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत नद्या आहेत, डोंगर आहेत, तोपर्यंत ही रामायण कथा राहील. म्हणजे इतकी रामायणाची शाश्वतता असं म्हणलेलं आहे. रामायण ह्या काव्याने आमचं जीवन सर्व व्यापलेलं आहे. एका सुभाषितकारांनी हे एवढं मोठं रामायण पण एका श्लोकात सगळं रामायण आणलं आहे बघा. म्हणजे गागर में सागर म्हणतात ना, तसं त्यांनी सगळं रामायण एका श्लोकात कसं सांगितलं आहे बघा. तर त्यांनी श्लोक रचला आहे, सगळ्यांच्या माहितीचा श्लोक आहे. आदौ रामतपोवनाधिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्भि रामायणम. असा रामायणाचा सगळा त्यांनी एका श्लोकामध्ये सारांश आणला. रामायण हे जसं जेवढं काव्य महत्त्वाचं, तसंच महाभारत पण. महाभारतसुद्धा रचावं असं व्यासानं वाचलं. व्यास हे एक
फार श्रेष्ठ, बुद्धिमान आणि भरपूर ज्यांचं काम आहे. म्हणजे व्यासाने महाभारत रचलं. हे महाभारतच एवढं मोठं आहे, तर 1,00,000 श्लोकांचं जगामधलं मोठं काव्य म्हणजे महाभारत आहे. पण या महाभारताच्या आधी व्यासांचं काम फार मोठं आहे. व्यासांनी त्यांच्या काळामध्ये वेदांची रचना जी आहे ना, ते वेदांच्या ऋचा निर्णय प्रकारे इतस्ततः विखुरलेल्या होत्या फार मोठ्या प्रमाणावर. मग परिश्रमाने व्यासाने काय केलं आहे, त्यांची नीट रचना केली आहे आणि मग ते 4 वेदांची रचना झालेली आहे. त्यामुळे व्यासांना नाव व्यास मिळण्याचं कारण सांगितलं. विव्यास वेदान यस्मात सहा व्यासही उच्यते बुधैही. वेदांची रचना केली म्हणून त्यांना व्यास म्हणतात. आणि त्यांची सार्वकालिकता कशी आहे, व्यासांनी ज्या पीठावर बसून ही वेदांची रचना केली, महाभारताची रचना केली, साक्षात गणेश लिहायला होते. तर त्यामुळे ज्या स्थानावर केलं त्याला पुढे त्या पीठाला व्यासपीठ असं म्हणू लागले. आणि आजसुद्धा आपण व्यासपीठ म्हणून त्या सगळ्या कार्यक्रमासाठी त्याचा उपयोग करत असतो. तर ही महाभारताची रचना जी आहे ना, ती व्यासाने केली. तर हे महाभारतामध्ये रामायण आधीच्या काळातलं आहे आणि महाभारत हे नंतरच्या काळातलं आहे. पण रामायण हे सरळ काव्य आहे. रामायणाचा कर्ता राम आहे आणि राम हा एकवचनी, एकबाणी, सत्यवचनी असा आहे. तर काळ बदलल्यानंतर महाभारत काळामध्ये मानव स्वभावाचे विविध प्रकारचे नमुने महाभारतात त्यांनी आणलेत. त्यामुळे गुंतागुंतीचं जे जीवन आहे ना, त्याचा जास्त विचार महाभारतामध्ये, सरळ जीवनाचा विचार जर रामायणात असेल तर गुंतागुंतीच्या जीवनाचा विचार, उलगडा, अर्थ हे महाभारत आहे. त्यामुळे महाभारताची व्यापकता केवळ श्लोकसंख्या मोठी असं नाही आहे, तर स्वभाव वैशिष्ट्याचं असं आहे की महाभारत हा जय नावाचा इतिहास आहे असं आपल्याला म्हणलं आहे. आणि त्यामुळे महाभारताबद्दल काय म्हणतात, तर महाभारता रचणाऱ्या व्यासांनी संभव असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्वभावांचे नमुने महाभारतात आणलेत. त्यामुळे असं म्हणतात की जणू काही व्यासांनी सर्व जग उष्ट करून टाकलं आहे, नवीन काही नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं त्याच्या विविध वैपुल्य वैशिष्ट्याबद्दल म्हणता येईल. पण आणखीन सार्था अभिमान महाभारताबद्दल काय म्हणलं आहे, तर महाभारतात जे आहे तेच सगळीकडे आहे. जे महाभारतात नाही ते कुठेच असणार नाही असं अभिमानाने म्हणलं आहे. आणि त्यामुळे महाभारताबद्दल असं म्हणलं आहे, यत् इह अस्ति तद अन्यत्र, यत् न इह अस्ति न तत् क्वचित. तर जे इथं नसेल ते बाहेर कुठेही असणार नाही, कारण असा प्रकार संभवतच नाही, इथं नाही आहे म्हणजे. असं व्यासांच्याबद्दल सारखा अभिमान आहे. रामायण महाभारतांचं आमच्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे, तर भारताच्या बाहेर बृहत्तर भारत, जावा, सुमात्रा, बोर्निओ, इंडोनेशियापासून सर्व ठिकाणी रामायणाचे कार्यक्रम चालतात आणि महाभारताची कथा सांगितली जाते. असं व्यापकता आहे. आमच्या देशाचा विचार केला तर रामायण महाभारताचं वैशिष्ट्य काय, तर असं सांगतात की वस्त्र विणताना कसं म्हणतात, तर आडवा धागा आणि उभा धागा असं मिळून वस्त्र तयार होतं, त्याला पट असं म्हणतात, म्हणजे वस्त्र. तर आडवा धागा निघून गेला आणि उभा धागा निघून गेला की वस्त्राचं अस्तित्व राहणार नाही. रामायण महाभारताने आमचं जीवन असं व्यापून टाकलेलं आहे. आणखीन एक अलीकडच्या काळातलं रामायण महाभारताबद्दलचे उदाहरण म्हणजे गीतरामायण करणारे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांची एक या संबंधातली एक आठवण आहे रामायण महाभारताच्या अशी म्हणून. त्यांच्या काळात एकदा काय झालं की नवकवींचा एक मोठा कार्यक्रम होता. त्या नवकवींनी आपापली कविता सादर करायची
आणि त्यानंतर त्यांना काव्याबद्दल मार्गदर्शन करायला गरिमा होते. आणि गरिमांनी सगळ्यांची कविता ऐकल्यानंतर गरिमांनी काय सांगितलं आहे, तर गरिमा म्हणले तुमची मी कविता ऐकल्या, चांगला आहे, चांगला प्रयत्न आहे, तुम्ही चांगलं कविता करा. पण कविता कशी होते, तर कविता स्फुरण पावते. कविता ला ट बला ब जोडून जेव्हा त्याला काव्य म्हणता येत नाही. तर प्रतिभेची भरारी, कल्पनेची भरारी असल्याशिवाय, पण कल्पना तरी कुठून येते. विमानाचा शोध लागला कसा, तर उडणाऱ्या पक्ष्याकडे बघून. बोटीचा आकार कसा होता, मासे कसे जातात तसा होता. मग ह्या कल्पना सुचल्याचं कारण पुन्हा वास्तवाकडे बघूनच कल्पना सुचत असतात. त्यामुळे तुम्हाला वास्तवाचं ज्ञान चांगलं व्हायचं असेल, मानवी स्वभावाचं ज्ञान चांगलं व्हायचं असेल, तर तुम्ही रामायण महाभारत वाचलं पाहिजे, असं गरिमांनी त्यांना सांगितलं. आणि त्यांनी उदाहरण किती छान दिलं. ते म्हणले आपल्याकडे महिला सुशिक्षित असो अशिक्षित असो, धार्मिक महिला सणावारी श्रावण महिन्यात आपल्या घरासमोर सडा संमार्जन करून रांगोळी काढतात. त्यांना कुठे चित्रकला ड्रॉइंग शिकलेले असतात, पण त्यांचे ठिपके आणि ओळी असं असतं. 7 ठिपके 4 ओळी, 12 ठिपके 10 ओळी, ह्याच्यावर त्यांचं काय काढायचं आहे आकृती, ते ठिपके काढतात आणि त्या ओळी काढतात ठिपक्यांच्या. आणि त्याच्यातून कधी तुळशी वृंदावन, कधी कासव, कधी स्वस्तिक, कधी कमळ, असं त्या ठिपक्यातून काढतात. म्हणजे आधी ठिपके काढणं सोपं असतं. आणि ठिपके काढून झाले की त्यानंतर ठरल्याप्रमाणे जोडले की ती आकृती तयार होते. ती आकृती सुटायला ठिपक्यांचं अस्तित्व आवश्यक आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या काव्याचे रांगोळीच्या चित्रकृतीचे ठिपके म्हणजे रामायण महाभारत आहे. रामायण महाभारताचं महत्त्व आधुनिक वाल्मिकीने कसं सांगितलं आहे. त्यामुळे ह्या कवी आणि काव्याचा विचार करत असताना रामायण महाभारताचा विचार हा अनिवार्य आहे. म्हणून आपण रामायण महाभारताचा पण विचार केला.